नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला आमच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपण कशा प्रकारे ऑनलाईन वोटर आय डीवरच्या आपला ॲड्रेस चेंज करू शकता त्याच्याबद्दल। त्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला यायचे आहे वोटर सर्व्हिस पोर्टलवरती। याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार। या लिंकवरती आल्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला इथं आपला अकाउंट बनवावा लागतो। त्यासाठी आता आपल्याला साइन अपवरती क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार। सर्वात अगोदर आपल्याला इथं आपला मोबाईल नंबर द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं आपली ईमेल आयडी द्यायची आहे आणि हा कॅप्चा इथं फिल करून कंटिन्यूवरती क्लिक करायचे आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथं आपला नाव द्यायचं आहे। नाव दिल्यानंतर आपल्याला इथं आपला सरनेम द्यायचा आहे। सरनेम दिल्यानंतर आपल्याला इथं रिक्वेस्ट OTP वरती क्लिक करायचं आहे। मग आपल्या मोबाईल नंबरवरती एक OTP येऊन जाणार। ते OTP आपल्याला इथं फिल करून व्हेरीफायवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे सक्सेसफुली साइन अपचा मेसेज येऊन जाणार। नंतर आपल्याला लॉगिनवरती क्लिक करून लॉगिनवरच्या पेजवरती यायचं आहे आणि इथं आपला मोबाईल नंबर देऊन हा कॅप्चा इथं फिल करायचा आहे आणि रिक्वेस्ट OTP वरती क्लिक करायचं आहे। मग आपल्या मोबाईल नंबरवरती एक OTP येऊन जाणार। ते OTP आपल्याला इथं फिल करून व्हेरीफाय अँड लॉगिन OTP वरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर आपण इथं सक्सेसफुली लॉगिन होऊन जाणार। आपण इथं ॲड्रेस करेक्शनचा फॉर्म भरत आहोत, त्याच्यासाठी आपल्याला इथं हा फॉर्म 8 वरती क्लिक करायचा आहे। त्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार। इथं आपल्याला अदर इलेक्टरवरती क्लिक करायचं आहे आणि इथं आपला एपिक नंबर टाकून सबमिटवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार। इथं आपल्याला ओकेवरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे ऑप्शन्स येऊन जाणार। आपण इथं ॲड्रेस चेंज करत आहोत, त्याच्यासाठी आपल्याला इथं सर्वात पहिला ऑप्शन शिफ्टिंग ऑफ रेसिडेन्स हा ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे। त्याच्यानंतर आपल्यासमोर खाली याप्रमाणे दोन ऑप्शन्स येऊन जाणार। इथून आपल्याला हा विदिन असेंब्ली कन्सल्टन्सी हा ऑप्शन सिलेक्ट करून इथं ओकेवरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे आपला वोटर ID करेक्शनसाठी फॉर्म येऊन जाणार। इथं या पहिल्या फॉर्ममध्ये आपल्याला काही न करता नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे। नेक्स्ट पेजवरती इथं आपला नाव आणि आपला एपिक नंबर येऊन जाणार। त्याच्यानंतर इथं आपल्याला आपला आधार नंबर द्यायचा आहे। तुम्ही जर स्वतःचा आधार नंबर देत असाल तर इथं आधार नंबरवरती क्लिक करायचं आहे आणि जर आपल्याकडे जर आधार कार्ड नसेल तर आपल्याला इथं बॉक्सवरती क्लिक करायचं आहे। आपण जर आधार कार्ड नंबर देत असाल तर आपल्याला आधार नंबरवरती सिलेक्ट करायचं आहे। मग याप्रमाणे आपल्यासमोर एक बॉक्स येऊन जाणार। या बॉक्समध्ये आपला आधार कार्ड नंबर द्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथं मोबाईल नंबर विचारले आहे। मोबाईल नंबर जर आपण आपल्या वडिलाच्या किंवा आईच्या किंवा आपण कुठल्याही अदर म्हणजे दुसऱ्या रिलेटिव्हचा मोबाईल नंबर देत असेल तर या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि आपण जर स्वतःचा मोबाईल नंबर देत असाल तर आपल्याला या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे। मग याप्रमाणे आपल्यासमोर एक बॉक्स येऊन जाणार। या बॉक्समध्ये आपण आपला मोबाईल नंबर द्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथं आपल्या ईमेल आयडीबद्दल विचारला आहे। आपण जर आपल्या फादरची, मदरची किंवा कुठल्याही दुसऱ्या रिलेटिव्हची जर ईमेल आयडी देत असाल तर आपल्याला या बॉक्सवरती क्लिक करायचे आणि आपण जर स्वतःची ईमेल आयडी देत असाल तर आपल्याला इथं सेल्फवरती क्लिक करायचे आहे। त्याच्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे एक बॉक्स येऊन जाणार। या बॉक्समध्ये आपल्याला आपली ईमेल आयडी द्यायची आहे। इथं सर्व माहिती दिल्यानंतर आपल्याला नेक्स्टवरती क्लिक करून नेक्स्ट पेजवरती यायचे आहे। या पेजवरती आपल्याला आपल्या ॲड्रेसची डिटेल्स द्यायची आहे। सर्वात अगोदर आपल्याला इथं आपल्या हाऊस, बिल्डिंग किंवा अपार्टमेंट नंबर द्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथं स्ट्रीट, एरिया, लोकॅलिटी किंवा मोहल्ला किंवा रोड तो द्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथं आपला विलेज किंवा टाउन सिलेक्ट करायचा आहे। आपण इथं जसे जसे माहिती देत जाल त्याप्रमाणे खाली इथं तोच नाव मराठीमध्ये पण लिहून येऊन जाणार। त्याच्यानंतर आपल्याला इथं आपला पोस्ट द्यायचा आहे। पोस्ट दिल्यानंतर इथं आपला पिनकोड द्यायचा आहे। पिनकोड दिल्यानंतर इथं आपला तहसील, तालुका किंवा मंडल द्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला इथं आपला स्टेट पहिलेपासून सिलेक्ट राहणार। नंतर आपल्याला इथं आपला जिल्हा द्यायचा आहे। इथं सर्व माहिती दिल्यानंतर आपल्याला खाली एक सपोर्टिव्ह डॉक्युमेंट्स म्हणून आपल्याला अपलोड करायचं आहे प्रूफसाठी। तिथं आपल्याला डॉक्युमेंट्स नेममध्ये बहुत सारे डॉक्युमेंट्स दिसून जाणार। इथं आपण जो डॉक्युमेंट्स अपलोड कराल तो डॉक्युमेंट्स इथून सिलेक्ट करायचा आहे आणि आपल्याकडे जर कोणता डॉक्युमेंट्स असेल आणि त्याचं नाव जर इथं लिहिलं नसेल तर आपण इथं एनी अदर डॉक्युमेंट्स हा ऑप्शन सिलेक्ट करून तो डॉक्युमेंट्स अपलोड करू शकता। इथं डॉक्युमेंटचं नाव सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला चूज फाईलवरती क्लिक करायचं आहे आणि आपण जो डॉक्युमेंट्स जिथं कुठे ठेवले असेल तिथं सिलेक्ट करून इथं अपलोड करायचं आहे आणि अपलोड केल्यानंतर इथं नेक्स्टवरती क्लिक करून नेक्स्ट पेजवरती यायचं आहे। हा पेज म्हणजे आपल्या डिक्लेरेशनचा पेज आहे। इथं आपल्याला काही माहिती दिलेली आहे, ती माहिती संपूर्ण वाचायची आहे आणि इथं आपण ज्या दिवशी आपण हा फॉर्म भरत आहोत त्याची डेट इथं अगोदरच आलेली आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथं आपला प्लेस द्यायचा आहे। प्लेस दिल्यानंतर नेक्स्टवरती क्लिक करून नेक्स्ट पेजवरती यायचं आहे। हा आपला ई सबमिशनचा फॉर्म आहे।
इथं आपल्याला हा कॅप्चा दिलेला आहे. हा कॅप्चा इथं फिल करून आपल्याला प्रिव्ह्यू अँड सबमिटवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्यासमोर आपण फिल केलेला फॉर्म याप्रमाणे येऊन जाणार. इथं दिलेली सर्व माहिती आपल्याला चेक करायची आहे. इथं काही माहिती जर चुकली असेल तर आपल्याला इथं कीप एडिटिंगवरती क्लिक करून याला एडिट करायचं आहे आणि जर सर्व बरोबर असेल तर आपल्याला सबमिटवरती क्लिक करायचं आहे. मग त्याच्यानंतर याप्रमाणे आपल्यासमोर एक मेसेज येऊन जाणार. आपल्याला येसवरती क्लिक करायचं आहे. नंतर आपल्यासमोर याप्रमाणे आपला फॉर्म सक्सेसफुली सबमिट होऊन इथं आपला रेफरन्स नंबर येऊन जाणार. त्याच्यानंतर आपल्याला इथं डाउनलोड ॲक्नॉलेजवरती क्लिक करायचं आहे आणि त्याची जर प्रिंट काढत असाल तर प्रिंट काढून घ्या किंवा आपल्या मोबाईल किंवा लॅपटॉप PC सेव्ह करून पण ठेवू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण ऑनलाईन वोटर ID पोर्टलवरून आपल्या वोटर IDवरचा ॲड्रेस किंवा अदर करेक्शन आपण इथं करू शकता. आणि याचप्रमाणे जर आपल्याला व्हिडिओ पाहायचे असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.